नमस्कार मंडळी. व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो. मात्र व्यक्तीचा जन्म किंवा जन्म महिना स्वभावासाठी तसेच त्याच्या व्यक्तिमत्वासाठी महत्त्वाचा असतो. आज आपण आपल्या मराठी महिन्यानुसार त्या व्यक्तींचे म्हणजेच पौष महिना ते मार्गशीर्ष महिना या मराठी महिन्यानुसार 12 महिन्यामध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांचा जन्म महिन्यानुसार कसा असतो हे आज ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात. पहिला म्हणजे पौष महिना. 1. या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात आणि गंभीर असतात. 2. यांना शिकायला आणि शिकवायला खूप आवडतं. 3. म्हणजे या महिन्यातील लोकांना इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात. 4. हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील सुद्धा असतात. आता यानंतर 5. इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते. आता आपण पाहूया दुसरा महिना, तो म्हणजे माघ महिना. 1. यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते. ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात. माघ महिन्यातील दुसरा आपले ध्येय गाठण्यासाठी खूप मेहनत करतात. त्यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते. 3. हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात. यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो. 4. यांना मित्रासोबत फिरायला खूप आवडते. लहान गोष्टीवर यांना लवकर राग येतो. त्यानंतर तिसरा महिना आहे फाल्गुन महिना. 1. या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. 2. यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही. हे अतिशय शांत प्रिय असतात. 3. ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात. 4. यांच्यातील विश्वासू गुणांमुळे यांना मित्र जास्त असतात. यांना घराची सजावट करण्याची आवड जास्त असते. त्यानंतर आपण पाहूया चैत्र महिना. 1. या महिन्यातील जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते. 2. यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात. 3. या महिन्यातील व्यक्ती किंवा ही धाडसी खूप असतात आणि यांना धाडसी कामे करायला फार आवडतात. यांची स्मरणशक्ती देखील खूप चांगली असते. 4. कधी कधी गडबडीमध्ये निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते. परंतु ही व्यक्ती मनाने खूपच खंबीर असतात. 5वा महिना वैशाख महिना. 1. ज्यांचा जन्म वैशाख महिन्यात झालेला आहे ते माणसे थोड्या जिद्दी स्वभावाचे असतात. 2. यांचे विचार स्थिर असून इतरांना स्थळ प्रभावित करतात. 3. म्हणजे ही माणसे फारच कष्टाळू असतात. प्रत्येक काम अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करतात आणि यांना रागही फार लवकर येतो. आता यानंतर बघूया तो म्हणजे ज्येष्ठ महिना. 1. ज्या लोकांचा जन्म ज्येष्ठ महिन्यामध्ये झालेला आहे त्या लोकांची दूरदृष्टी अगदी चांगली असते. 2. ही माणसे विनम्र असतात आणि ही व्यक्ती उत्तम वक्ता देखील असते. 3. म्हणजे सतत नवीन गोष्टी त्यांच्या डोक्यात सुरू असतात. कामासंबंधी जास्त विचार करीत असतात. 4. अत्यंत संवेदनशील असतात तसेच सतत बोलत राहणारी असतात ही ज्येष्ठ महिन्यातील व्यक्ती. त्यानंतर बघूयात 5 नंबर. ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण नाही झाली तर राग आणि जास्त चिडचिड करतात. आता आपण पाहूया मराठी महिना, तो म्हणजे 7वा, तो म्हणजेच आषाढ महिना. 1. या महिन्यातील व्यक्ती किंवा ह्या महिन्यात ज्या व्यक्तींचा जन्म झालेला आहे त्यांना समजून घेणे फार अवघड असते. 2. म्हणजे ह्या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या असतात परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात. त्यानंतर 3. ही माणसे खूप प्रामाणिक, भावूक आणि इतरांची चिंता करतात. लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करत नाहीत. त्यानंतर पाहूया 8वा महिना श्रावण महिना. 1. या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात. 2. यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो आणि हे लोक सर्वांची काळजी करतात. 3. प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो. त्यांना धाडसी कामे करायला आवडतात. 4. ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधी कधी फार अहंकारी सुद्धा होतात. त्यानंतर आपण पाहूया 9वा महिना भाद्रपद महिना. 1. ज्या लोकांचा जन्म भाद्रपद महिन्यामध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात. 2. म्हणजे इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात. त्यांची स्मरणशक्ती फार चांगली असते. 3. भाद्रपद महिन्यातील ही व्यक्ती किंवा ही माणसे फार बुद्धिमान असतात
तसेच विश्वासू आणि प्रामाणिक देखील असतात. आता पाहूया 10वा महिना. तर तो आहे म्हणजे आपल्या मराठी महिन्यानुसार अश्विन महिना. 1. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला फारच आवडते. 2. त्यांना नवीन मित्र करायला आवडते. यांना प्रवास देखील करायला फार आवडतो. त्यानंतर पाहूया अश्विन महिन्यातील 3रा स्वभाव. त्यांना कला आणि साहित्याची फारच आवड असते. ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात. स्वप्नांच्या दुनियेत रमायला यांना फार आवडते. आता पाहूया कार्तिक महिना 11वा. या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने वेगळ्या विचाराची असतात. बुद्धिमत्ता उत्तम असते. 2 म्हणजे यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूपच उत्सुकता असते. 3. या महिन्यातील व्यक्ती कधीही हार मानत नाहीत, मात्र मनमिळावू देखील असतात. आता पाहूया 12वा महिना मार्गशीर्ष महिना. या महिन्यामध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळावू असते. यांना खेळायला, गप्पा मारायला आणि हे फारच असे महत्त्वाकांक्षी असतात. या महिन्यातील व्यक्ती यांचा 3रा स्वभाव म्हणजे गमतीशीर असल्यामुळे हे प्रत्येक गोष्ट यांची फारच पटते. 4 म्हणजे ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा आणि ह्या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.